गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज सुंदरशी सकाळ आणि आज 21 एप्रिल। तर थोडासा ब्लॉग टाकण्यासाठी टाईम झाला कारण मुलांनाही बरं वाटत नव्हतं, विघ्नेशची दाढ दुखत होती। आणि आज 21 एप्रिल म्हटल्यानंतर ना आमच्या लग्नाचा वाढदिवस, खास असा दिवस। आमचं लग्न अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेलं आहे, परंतु तारखेनुसार 21 तारखेला असतं, त्याच्यामुळे मग सेलिब्रेशन आजच्याच दिवशी करत असतो। आम्ही एवढं काही सेलिब्रेशन वगैरे करत नाही, परंतु एक आठवणी दिवस राहावा म्हणून मग छानसं असं घरातल्या घरातच छान असा मेनू वगैरे बनवत असते। तर आज ना लोणचं करायचं होतं, इन्स्टंट लोणचं। कैऱ्या होत्या, मस्तपैकी बारीक कट करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ आणि तेल वगैरे टाकून एकजीव करून घेतल्या आणि बर्नीमध्ये पॅक करून ठेवल्या। हे लोणचं मला एकही दिवस पुरलं नाही कारण घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं। छान असं मस्त तिखट आणि आंबट लोणचं केलेलं होतं आणि बाजरीच्या भाकरी देखील करायची तयारी चालू होती कारण मिस्टरांना जायचं होतं बाहेर भाडं घेऊन आणि तिकडनं आल्याच्यानंतर आम्हाला विघ्नेशला दवाखान्यात देखील न्यायचं होतं, परंतु जमलं काही नाही कारण मिस्टर संध्याकाळी लेट आलेले होते, त्याच्यामुळे सगळंच राहून गेलं। पण एक दिवस म्हटल्यानंतर आपल्या लग्नाचा खास दिवस आठवणीत राहावा म्हणून मग छानसं असं सेलिब्रेशन घरामध्ये छान असा स्वयंपाक केला मिस्टरांच्या आवडीचा। तर वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी त्यांना खूप आवडतात, त्याच्यामुळे मग तो स्वयंपाक झाल्याच्यानंतर ना मुलांना काही आवडत नाही, मग मुलांसाठी शेवभाजी आणि चपाती केलेली होती। साधं सिंपल असं जेवण मस्त। आमचे घरचेच वांगे होते, ताईने वांगे कुठून आणलेले होते, ती वांगे विकण्यासाठी गावात गेलेली होती, त्याच्यामुळे त्यातले वांगे मी काढून ठेवले। आणि हे वांगं मला खूपच आवडलं, मोठं होतं आणि दिसायलाही खूप छान होतं, मधून बी अजिबात नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला वांग्याचं भरीतच बनवूया। तर छान असे वांगे होते, बघू शकतात भरपूर सारे वांगे। तर त्यांना थोडंसं तेल वगैरे लावून घेतलं आणि फोर्कच्या साहाय्याने त्याला थोडेसे होल पाडून घेतले आणि त्यानंतर मग गॅसवर भाजून घेतले। तर माझी जाळी खराब झालेली आहे गॅसवरची, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने वांगे भाजून घेतले। त्याचे टलखरे वगैरे काढल्याच्या नंतर अगदी छान मस्त मऊ लुसलुशीत त्याचे वांगे आपल्याला बघायला मिळतात, बघू शकता खूप छान असे शिजलेले होते। अगदी 5 मिनिटाच्या आत असे वांगे भाजून मस्त होतात आणि कापूनही आपण वांग्याचं भरीत करतो, परंतु मग त्याच्यामध्ये अळे वगैरे निघते तर मग कापूनच करतो, पण हे मोठे मोठे वांगे होते, अळेही नव्हती, म्हणून मग मी भाजूनच घेतले। दुसऱ्या साईडला ना मग कणिकही मळून घेतलं कारण मुलांना शेवभाजी आणि चपाती लागते, मुलांना काही बाजरीची भाकरी चालत नाही। तर आज असं गावरान पद्धतीचा मस्त असा मेनू ठरलेला होता। तर मिस्टरांना बाहेर जायचं होतं म्हणून मग वांग्याचं भरीत आणि भाकरी पहिले करून ठेवल्या, कांदा वगैरे बारीक कट करून घेतला, छान प्रकारे लाल तिखट आपण जसं डेली करतो तशाच पद्धतीने केलेलं होतं वांग्याचं भरीत। लाल तिखटमध्ये मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकलेली होती आणि सगळ्यांसाठी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी आणि मुलांसाठी पोळी आणि शेवभाजी। लग्नाचा दिवस प्रत्येकाच्याच आठवणीत असतो, कोणी कशा प्रकारे सेलिब्रेशन करतं, पण माझा दिवस अशा प्रकारे गेला संपूर्ण स्वयंपाकामध्ये आणि घरामध्येच। तर छान अशी मस्त शेवभाजी वगैरे केलेली होती। बाहेर जाऊन नेहमीच खातो आणि मिस्टरांना मी नाही बोलली होती कारण मुलांना बरं वाटत नव्हतं, विघ्नेशची जरा दाढ दुखती आहे, परंतु म्हटलं चला मुलांचा आपण एक दिवस आवडीचा स्वयंपाक वगैरे मी नेहमीच करत असते, पण मग संध्याकाळी वगैरे मिस्टरांनी नेलंच होतं कारण मुलांची आवड आपल्याला जपायला पाहिजे, एक दिवस बाहेर गेल्यावर मुलांनाही आनंद वाटतो। तर छान अशी मस्त शेवभाजी केली होती मुलांसाठी, अगदी सिंपल आणि एकदम कमी तिखटमधली। तर पोळ्या आणि शेवभाजी वगैरे सगळं काही झालेलं होतं, घरच्यांसाठी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि आम्ही थोडंसं खाऊन घेतलं। त्यानंतर मस्तपैकी रेडी वगैरे झालो मिस्टरांसोबत जाण्यासाठी। तर आम्ही 4 जणी गेलेलो होतो, बाकीच्यांसाठी मग पार्सल आणलेलं होतं घरी। तर छान प्रकारे मस्त आवरून गेलेलो होतो। आमच्या सिन्नरमध्येच नवीन झालेलं आहे शबरी गार्डन म्हणून, तर तिथे चाललेलो होतो। आता नवीनच झालेलं आहे म्हटल्यानंतर म्हणतात चला इथली टेस्ट बघूया। तर नेहमी काही येत नाही, पण आजचा दिवस खास होता म्हणून सायंकाळच्या टायमिंगला आलेलो होतं। सकाळी पण छान मेनू होता घरामध्ये, त्याच्यामुळे काही जास्त काही सेलिब्रेशन केलं नाही आणि मस्त असा छान असा मेनू वगैरे चांगलाच होता आणि मुलांची हौस आणि मुलांना पण बाहेर जेवायला आवडतं म्हणून आलेलो होतो। तर मुलांसाठी ना स्टार्टरमध्ये प्रथमतः मंचुरियन सूप घेतलेलं होतं आणि आम्हाला मसाला पापड घेतलेला होता। तर विघ्नेशची ना थोडीशी दाढ कुणकुणच करत होती म्हणून काही मन लागत नव्हतं। आनंदीने छान मस्त सूप दणका दिला, तिला आवडतं सूप भरपूर, तर तिला आवडतं म्हटल्यानंतर आम्ही तेच ऑर्डर केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं साध्या आपली नेहमी रुटीनची बटर पनीरची भाजी घेतलेली होती, बाकी काही घेतलेलं नव्हतं। तर चला व्हिडिओची आज इथेच एंड करते। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नोटिफिकेशनमुळे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय।